नमस्कार मित्रांनो, मी आकाश सर सक्सेस पॉईंट कोचिंग क्लासमध्ये सर्वांना स्वागत करतो. तर बा आजचा जो टॉपिक आहे ना तो आहे JEE नीट फाउंडेशन बद्दल. ठीक आहे. आता JEE नीट फाउंडेशन काय असेल प्रत्येकाला माहित आहे की असं एक म्हणजे आपण असं एक तयारी करून राहिलो ज्याच्यामध्ये JEE नीटचं आपण फाउंडेशन तयार करून राहिलो आहे ना. मग आता आपण जर 7व्या वर्गापासून JEE नीटची तयारी करून राहिलो, फाउंडेशन एक पक्क करून राहिलो, तर त्याचा खरंच आपल्याला उपयोग होते का है ना, त्याचा खरंच वापर होऊन राहिला का? 11 मध्ये काय येतं त्याचं, 12th मध्ये काय. आता बरेचसे लोक आहे ना मिस गायडेड होऊन राहिले की बऱ्याचशा लोकांना कोणी काही सांगून राहिलो, कोणी काही सांगून राहिलो, कोणी काही सांगून राहिलो. पण मी तुम्हाला आता एक गोष्ट तुम्हाला इथं प्रूव्ह करून देईन की JEE नीट फाउंडेशन है ना, याचा वापर तुम्हाला 11वी 12वी मध्ये त्याचा उपयोग होते जर अभ्यास केला तर. जसेच्या तसे टॉपिक 11वी 12वी मध्ये येते आणि ते मी तुम्हाला 7व्या वर्गाच्या पुस्तकामध्ये दाखवून देतो, 8व्या वर्गाच्या पुस्तकात दाखवून देतो, 9व्या वर्गाच्या पुस्तकात दाखवून देतो, सगळ्या पुस्तकामध्ये दाखवून देतो की 11वी 12वीचे टॉपिक आम्ही काय काय शिकवले. ठीक आहे. तर फक्त पाहून घ्या फटाफट. थोडासा व्हिडिओ फास्ट घेणार आहे, 2-4 मिनिटाचा व्हिडिओ राहील, तर तेवढा व्हिडिओ पाहून घ्या, तुमचे सगळे डाऊट आहे ना क्लिअर होऊन जातील. तर पहा, आपण गेलो इथं बुकमध्ये इथं NCERT लायब्ररी आहे. NCERT लायब्ररीमध्ये क्लास 11 मध्ये गेलो. हा क्लास 11 ना, याच्या क्लास 11 मध्ये बायोलॉजी ओपन केलं, बायोलॉजीचं पुस्तक ओपन केलं. तर बायोचं पुस्तक ओपन केल्यानंतर इथं बाय खूप सारे चॅप्टर झाले, 19 चॅप्टर झाले. 11वीचं बायोलॉजीचा बुक आहे, त्याच्यात 19 चॅप्टर आहे. ह्या 19 चॅप्टर मधला 15वा चॅप्टर आहे. तुम्ही म्हणाल की सर हे तर तसंच आहे, हे 7व्या वर्गात तुम्ही शिकलो आपण है ना. सगळे विद्यार्थी पाहून घ्या. हा, तर चॅप्टर 15 मध्ये तुम्हाला इथं दिसून आलं ब्लड खाली दिसून आलं प्लाझ्मा. आता इथं इवन नंबर साइज सेम आहे. प्लाझ्मा इज अ स्ट्रॉ कलर्ड विस्कस फ्लुइड कन्स्टिट्यूटिंग नियरली 55% ऑफ द ब्लड. म्हणजे ब्लड मध्ये प्लाझ्मा किती असते, 55% असते, 55% असते. हेच मी तुम्हाला किती दाखवून देतो. आता तुम्हाला वाटेल की सर काहीतरी वेगळंच सांगितलं आपल्याला है ना. हा, मी इथं तुम्हाला तेच प्रूव्ह करण्यासाठी आलो की खरंच आम्ही जे आपण जे शिकून राहिलो ते खरंच उपयोगाचं आहे की नाही. हा, शिकले ब्लड त्या, आणि हे कोणत्या वर्गाचं आहे, हे 7व्या वर्गात. इथं पहा, क्लास 7 बायोलॉजी ट्रान्सपोर्टेशन इन एनिमल्स अँड प्लांट. आमच्या बायोलॉजीच्या बुक मध्ये 7व्या वर्गामध्ये ट्रान्सपोर्टेशन इन एनिमल्स अँड प्लांट होतं. ठीक आहे ना. फाउंडेशनच्या याच्यात स्कूलच्या याच्यातही होतं, पण स्कूलच्या याच्यात एवढी डीप इन्फॉर्मेशन दिलेली नव्हती, पण फाउंडेशन मध्ये डीप मध्ये इन्फॉर्मेशन होती. तर आता इथं पहा, तुम्हाला दिसत असेल सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यात दिलेलं आहे ब्लड, आणि ब्लडचा उपयोग, त्या ब्लड मध्ये काय असते, ते प्लाझ्मा असते. आणि मी जे तुम्हाला वाचून दाखवलं ते इथं दाखवून राहिलो की इट इज द पेल येलो इन कलर अँड कन्स्टिट्यूट अबाउट 55% ऑफ द ब्लड. म्हणजे तुम्ही 11व्या वर्गाचं 7व्या वर्गात शिकले कोणत्या याच्यात, फाउंडेशनच्या याच्यात. ओके, चला. आता ते एकच गोष्ट दाखवली, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दाखवून राहिलो. ठीक आहे. हा, प्लाझ्मा दाखवून तुम्हाला, एरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट्स कायले मध्ये पोरायले माहीतच नाहीये. जे साध्या ट्युशनले पोरायले ह्या गोष्टी माहित नाहीये. काऊन की शाळेच्या पुस्तकात ही गोष्टी आहेच नाही. ठीक आहे. पण फाउंडेशनच्या पुस्तकामध्ये आहे. हे डायग्राम दाखवून देतो जशीच्या तशी. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की सर, हा घ्या पा डायग्राम वेगळे करून राहिलो, पाहून घ्या. दिसलं, इसिनोफिल्स, बॅसोफिल्स, कुठे आहे बॅसोफिल्स, एरिथ्रोसाइट, एरिथ्रोसाइट आहे, इथे गेलं एरिथ्रोसाइट. ठीक आहे. हा, त्यानंतर न्यूट्रोफिल्स. म्हणजे एकूण एक लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड. त्यानंतर आता हे बघा कसं आहे, 7व्या वर्गात 11व्या वर्गात फरक राहील. जे तुम्ही 7व्या वर्गात शिकून राहिले, तुम्ही 11व्या वर्गाचं 7व्या वर्गात शिकून राहिले, तर पूर्णच्या पूर्ण शिकून राहिले का, नाही, पण काही तर शिकून राहिले. त्यालाच तर फाउंडेशन म्हणते की आपल्याला जेव्हा आपण 11-12 मध्ये जाऊ, आपण जेव्हा JEE नीटची तयारी करू, तर आपल्याला ह्या गोष्टी पहिले माहित राहील. म्हणजे आपण 60-70% पोरांपेक्षा पहिले समोर आहे, आधीच समोर आहे. हा फायदा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. खूप आहे, खूप दाखवून देतो मी तुम्हाला की तुम्ही म्हणाल की नाही सर हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम, ठीक आहे ना. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, हार्ट आम्ही शिकलेलो आहे. हे बघा, हार्टची जशी आहे तशी डायग्राम, आणि एकदम डिटेल मध्ये. मी त्याच्या मुलांचा एक सेमिनार घेतला होता,
माझा एक एक मुलगा सांगून देईल की सर हा असा वॉल असते तो तसा वॉल असते, हे ऍट्रियम आहे, हे वेंट्रिकल आहे, हे सगळं 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 पोरं सांगून देते. ठीक आहे. कुठे गेलो रे हार्ट? हा काय रे हार्ट पा. आता सांगा या फिगर मध्ये आणि या फिगर मध्ये काय फरक आहे? काय फिगर आहे? हा एओर्टा, हे एओर्टा, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी ट्रंक, लेफ्ट ऍट्रियम, हे एपेक्स, हे एपेक्स. हे 11व्या वर्गाचं चॅप्टर होय, 11व्या वर्गाचं पुस्तक होय. ठीक आहे. असं नाही सांगून राहिलो मी की काही हवेत गोष्टी नसतो करत. मी जे आहे जे मी एमटीजी पब्लिकेशनचं पुस्तक यूज करून आलो, बुक्स यूज करून आलो. आमचा सिलेबस 1 वर्ष पूर्ण 1 वर्ष घेते. काऊन घेते? हे रिझन आहे की खरंच आम्हाला पोरेले JEE नीटचं शिकवायचं आहे. त्याच्यामागचं हे कारण आहे की आम्हाला एवढा वेळ लागून राहिला. बरे पोरेले थोडंसं कठीण जाते, पण पोरं खरंच 11वी 12वी शिकते. इझी शिकण्यात काही फायदा नाही. ठीक आहे. हे शिकले ना? हा आता इथं पहा, हे वॉलचे नाव आहे. इथं हे वॉलचे इथं नाव आहे बायकस्पिड वॉल आणि एक आहे ट्रायकस्पिड वॉल. बायकस्पिड वॉल आणि ट्रायकस्पिड वॉल. आता हे बायकस्पिड वॉल आणि ट्रायकस्पिड वॉल इथं दिसत असेल तुम्हाला. कुठं गेलं रे? हा हे ट्रायकस्पिड वॉल, हे बायकस्पिड वॉल. म्हणजे हे माझे पोरं हे पूर्ण तुम्हाला डिस्क्राईब करून सांगतील की सर हे वेना कावा होय, या वेना कावामधून तिकडून रक्त येते. ठीक आहे ना? हा हे असं जाते इथून, हे इथून इकडे आतमध्ये जाते, लंग्स मध्ये जाते, लंग्स मधून इकडून हे वापस येते. इथं वॉल असते, ह्या वॉल मधून हे रक्त पूर्ण बॉडी मध्ये फ्लो करते. हे माझे पोरं तुम्हाला डिस्क्राईब करून देईल. व्हिडिओ आहे आपल्या या मुलांचे. ठीक आहे. हा हे आम्ही शिकवलं आहे फाउंडेशन मध्ये 7व्या वर्गात. कोणत्या? 11व्या वर्गाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे शिकलो आम्ही. आता घेतो डायरेक्ट फटाफट. हा हे झालं. मी एकच चॅप्टर टाकला. एक चॅप्टर नाहीये असं समजून घ्या. पूर्ण 11वी आणि अर्ध 12वीचं तुम्ही इथंच शिकून काय 7व्या वर्गात, 8व्या वर्गात, 9व्या वर्गात. ठीक आहे. हा एस्केडरी सिस्टीम. ह्या एस्केडरी सिस्टीम मध्ये इथं बघा एमेनोटेरिक, युरिओटेरिक आणि युरिकोटेरिक हे शब्द रेग्युलरच्या बॅचवाल्या पोरांनी ऐकलेच नसतं. जे फक्त शाळेची ट्युशन करते त्या पोरांनी हे शब्द ऐकलेच नाही. फाउंडेशनच्या पोरांनी हे शब्द ऐकले. दाखवतो जसेच्या तसे दाखवतो. ठीक आहे. चला हे तर झालं तुमचं आहे. हे एस्केडरी सिस्टीम. हे कोणती आहे? एस्केडरी सिस्टीम. हे बघा युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा, युरिनरी ओपनिंग पूर्ण आम्ही याच्यात शिकलो आहे. आता माझ्याकडे मी तो फोटो नाही घेतला. पोरेले विचारा की युरिओटेलिक शिकलाय का, युरिकोटेलिक शिकलाय का, अमेनोटेलिक शिकलाय का. तुम्हाला पोरं सांगते. आता मी नाही सांगणार, पोरं सांगते. ठीक आहे. ते हे झालं. अजूनही आहे, खूप सारे फोटो आहेत. हा आता 7व्या वर्गाचं बोलून झालं. 8व्या वर्गात आम्ही काय शिकतो? 7व्या वर्गात एवढंच नाही शिकलो आम्ही, खूप काही शिकलो. पण आता वेळ नसल्याच्या आहे ना 8व्या वर्गात आम्ही काय शिकतो? सेलचं चॅप्टर. सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन हे आम्ही 9व्या वर्गात चॅप्टर आहे. ठीक आहे ना? पण आम्ही हा चॅप्टर 8व्या वर्गात शिकलो. ठीक आहे. फाउंडेशन मध्ये. आणि रेग्युलरच्या बॅच मध्ये 9व्या वर्गात चॅप्टर आहे आणि 11व्या वर्गात पुस्तकाचा चॅप्टर आहे. ठीक आहे. किती नंबरचा चॅप्टर आहे? चॅप्टर नंबर 8. सेल द युनिट ऑफ लाईफ. व्हॉट इज सेल शिकलो आम्ही. सेल थेरी शिकलोय. पोरेल विचारला स्क्लेटन हा शब्द शिकलाय का म्हणा, ऐकलाय का म्हणा. पोरं सांगतील हो यस ऐकलाय. स्क्लेटन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. हा
हे फिगर जशीच्या तशी फिगर आहे. आता माझ्याजवळ फोटो नाही घेतला मी त्याचा, पण ह्या फिगर हे पोरं शिकलेले आहे. हा, त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल इथं दाखवतो तुम्हाला. हा पा दिसत असं हे शिकलो आम्ही प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल आणि डिटेल मध्ये शिकलो. असं नाही की वरच्यावर शिकलो, डिटेल मध्ये शिकलो की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस नसते किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन नसते आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस असते, वेल डेव्हलप न्यूक्लियस असते. ठीक आहे. हा, हे प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल दिलेलं आहे. ठीक आहे. रायबोसोम शिकलो आम्ही, यूकॅरियोटिक सेल शिकलो आहे. हा, हे प्लांट सेल आणि अॅनिमल सेलची डायग्राम, प्लांट सेल आणि अॅनिमल सेलची डायग्राम, हा इथं डायग्राम आहे. हे प्लांट सेल अॅनिमल सेलची डायग्राम. ठीक आहे. म्हणजे एकदम गोष्ट डिटेल मध्ये शिकलेलो आहे. हा, त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन काय असते, सेल मेम्ब्रेनची हे वाली डायग्राम 11व्या वर्गात आहे. 7व्या 8व्या वर्गात पुस्तकात नाहीये रेग्युलरच्या, पण आम्ही फाउंडेशनच्या पुस्तकात हे शिकलेलो आहे. दाखवून देतो. कोणत्या पुस्तकात शिकलो आम्ही? 9व्या वर्गाच्या पुस्तकात शिकलो. ठीक आहे. हे सेल मेम्ब्रेन 8व्या वर्गाच्या पुस्तकात शिकलो. कोणत्या का शिकलो? 8व्या वर्गाच्या पुस्तकात शिकलो आम्ही सेल मेम्ब्रेन. याना अशी अशी सेल मेम्ब्रेन बनत असते. ठीक आहे. हे सगळं 11व्या वर्गात दाखवून मी तुम्हाला. सेल वॉल, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक पोराले एक दाखवून दिलेला आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय असते, गोल्गी बॉडीज काय असते, सायटोप्लाझम काय असते, असं फील करून दिलेला आहे. लायसोसोम्स, वॅक्युल्स, मायटोकॉन्ड्रिया, हा मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, हे प्लास्टिड्स. आणि आपण जेव्हा ॲलनचा पेपर घेतला ना, त्या 7व्या वर्गाच्या पेपरमध्ये हे डायग्राम होती. याच्यावर विचार करा की आपण कोणत्या लेवलचं पोराला देऊन राहिलो. ठीक आहे ना. असं नाही की पोराईपासून पैसे घेऊन घ्या, टाइमपास करा, त्याला काही शिकवा, हे नाही चालू आपल्या इथं. आता बाकी ठिकाणी काय होतं मला त्याच्याही काही घेत नाहीये, मी त्या गोष्टीबद्दल बोलतही नाही. पण मी काय शिकून राहिलो, JEE नीटचं शिकून राहिलो, फाउंडेशनमध्ये तेच क्लिअर करून राहिलो. म्हणून मला 1 वर्ष कंप्लीट लागून राहिलं. पोरायचं म्हणजे हे बघ कसं आहे, थोडंसं कठीण जाते, पण पोरं त्या गोष्टीसाठी आतापासून थोडं तयार होते. एका दमानं एवढं मोठं आपलं ग्रास्पिंग पॉवर नाही राहत. मग पोरेली तिथं ड्रॉप घेतल्यापेक्षा आता पोरेची तयारी करायला लाव ना. आता तयारी केली तर आता फायदा होते. हे रायबोसोम्स कोण काय म्हणते याचा विचार नका करू. तुम्हाला काय वाटते? ठीक आहे. हे क्रोमोझोम्स आहे. हे क्रोमोझोम्स आम्ही 9th मध्ये शिकलो. हे क्रोमोझोम्स आम्ही 9th मध्ये शिकलो. दाखवून देतो, प्रत्येक गोष्ट आहे. हे क्रोमोझोम्स आम्ही 9th मध्ये शिकलो. हे इथं दिलेलं आहे, क्लास 9 बायोलॉजी. ठीक आहे ना. म्हणजे मी तुम्हाला एकच गोष्टीने दाखवून राहिलो. मी तुम्हाला 7व्या वर्गाचा, 8व्या वर्गाचा, 9व्या वर्गाचा सगळ्या बॅचेसचं दाखवून राहिलो की आम्ही काय शिकलो आणि खरंच ते तिथे येऊन राहिलं. कारण आपण जे पुस्तकं वापरून राहिलो, लोकल पुस्तकं नाही वापरून राहिलो की कुठूनही काही आणलं, कसंही आणलं, काही शिकून आले. आपण MTG पब्लिकेशन वापरून राहिलो. आणि MTG पब्लिकेशन बेस्ट पब्लिकेशन आहे, ज्यात सगळं दिलेलं आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे इथे दिलेलं आहे. सेल डिव्हिजन मध्ये मायटोसिस, मिओसिस, हे सुद्धा शिकलो आम्ही. कोणत्याच्या शिकलो काय नाही, कोणत्याच्या काय काय करायचं. ह्याच्यात चॅप्टर नंबर 10 सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. हे फेज ऑफ सेल सायकल, यम फेज, मायटोसिस फेज. ठीक आहे. हे 4 शब्द वाचा. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. चला, मी दाखवून देतो तुम्हाला.
पहिले पुस्तक कोण द्यायचं? सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, क्लास 8 बायोलॉजी. याच्यात शिकलो आम्ही. काय शिकलो? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. हे शिकलो आम्ही 8व्या वर्गामध्ये फाउंडेशन मध्ये. 11वीचा चॅप्टर रेग्युलरच्या पुस्तकात नाही भेटणार तुम्हाला, फक्त फाउंडेशन मध्येच भेटा ना, MTची पब्लिकेशन मध्ये भेटा. ठीक आहे. आता मी हे पुस्तक वापरलं 2-4 वर्षापासून, पण आता बाकीचे लोक वापरायला लागतील, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण मी काय दिलं, मी हे एवढं सांगून राहतो. ठीक आहे. अजून दाखवू? जसंच्या तसं, काही याच्यात लपवण्याची काहीच गोष्ट नाही आहे. जसंच्या तसं. हा, बंद करू. आता हे कोणतं? फिजिक्स. हा, केमिस्ट्री पार्ट 1, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये हे सगळं शिकलेलं, हे सगळं आहे त्याच्यात. मी फक्त तुम्हाला एकदम जे दिसण्यात होतं तेच दाखवून राहिलो. बाकी हे शिकले आहे. नाही तर विचारून घ्या, थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम शिकले आहे का? रदरफोर्डचा एक्सपेरिमेंट शिकले आहे का? हे करून दाखवलेलं पूर्ण याच्यावर दाखवलेलं आहे की असं असं होत असते. ठीक आहे. मी तुम्हाला आता व्हिडिओ मोठा होऊन राहिला, जास्त वेळ देत नाही तुमचा. फक्त हे पहा, 11व्या वर्गाचं पुस्तक, केमिस्ट्रीचा चॅप्टरचं नाव स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे. आता याच्यात पहा, आणि हे पुस्तक कोणतं आहे? हे पुस्तक कोणतं आहे? स्ट्रक्चर ऑफ द ॲटम, क्लास 9 केमिस्ट्री. म्हणजे 9व्या वर्गात आहे, तुम्ही 11व्या वर्गाचं शिकले. काय शिकले? थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम. दिसलं? थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम. चला, असू द्या. हा चार्ट पहा, जसाच्या तसा चार्ट पुस्तकात दिलाय 11वीच्या. सिम्बॉल, नेचर, रिलेटिव्ह चार्ज मध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असते? -1 असते. प्रोटॉनवर कोणता चार्ज असते? +1 असते. न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असते? 0 असते आणि पाय. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असते? -1 असते. प्रोटॉनवर कोणता असते? +1 असते. आणि न्यूट्रॉनवर कोणता असते? 0 असते. हे 11व्या वर्गाचं आहे, आपल्या साध्या पुस्तकात नाही. फाउंडेशन मध्ये शिकून राहिले पुढं. ठीक आहे. तर बस मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो. मीच गाईड नको. कोणी काही म्हणते. कसं असते, जो सक्सेसफुल होत नाही तो दुसऱ्याला मागं ओढण्याचा प्रयत्न करते. तो सांगते पुरेले, अबे काही नाही होत. तुम्ही टॉपर पोरायचा एक्सपिरियन्स घ्या. तिला विचारा की तू JEE नीटमध्ये हे रँक आणली तर ते कधीपासून तू अभ्यास करून राहिला. तुम्हालाही समजते, मलाही समजते, सगळ्या जगाला समजते की एका वर्षात कोणी टॉपर येत नाही. ठीक आहे. टॉपर जर यायचं असेल, रँक जर आणायची असेल, चांगलं कॉलेज जर पाहिजे असेल, चांगलं जर करिअर घडवायचं असेल, तर 1 वर्ष मेहनत केल्यानं नाही. लहानपणापासून मेहनत करावी लागते. आणि तो वेळ आपल्याजवळ आहे. 7वा वर्ग, 8वा वर्ग, 9वा वर्ग, 10वा वर्ग. ठीक आहे. काय लागून राहिलं? 1 तास ट्युशन करायला लागून फक्त. आणि थोडासा अभ्यास करायला लागून. याच्यापेक्षा जास्त काय करायला लागून? आपण जे बाकीच्या याच्यात काय मोबाईलवर TV हे पाहण्यात बसल्यापेक्षा, रील्स पाहण्यात बसल्यापेक्षा, स्नॅपचॅट चालवल्यापेक्षा थोडंसं 1 तास इकडे जर दिलं ना, तर आपलं करिअर कुठच्या कुठे चाललं जाईल. आणि मी तुम्हाला हे सांगतो, 100 पैकी 90 पोरं मागं राहते. तेले समजत नाही अशातला विषय नाही आहे. तेले समजते पण उमजत नाही. तेले हे नाही हे होत की आपण हे केलं पाहिजे. समजते की केलं तर आपला फायदा होईल, पण ते करत नाही. तिथं ते मागं होऊन राहिले. पण 10 पोरं जे आपल्याला दिसते की याचा फोटो लागलाय, याची रँक 2 आहे, याची रँक 100 आहे, याची रँक 200 आहे, जे काही रँक असेल, 1200-1500 रँक चांगली रँक आहे. ठीक आहे. मग आता त्याची जे काही रँक असेल, तो पोरगा ती गोष्ट करून राहिला, तो त्या वर्षापासून मेहनत घेऊन राहिला.
तुम्ही त्या पोरीसोबत संपर्क करा, त्या पोराला विचारा की बाबू तू कधीपासून तयारी करून राहिला, ते काय एम होतं, तेव्हाच आपल्याला माहीत पडेल की नाही खरंच करावं लागतं. नाही तर हे काय म्हणजे जो टाइमपास स्टडी करून राहिला त्याला आपण विचारलं, तो म्हणते काही फायदा नाही, असं नाही तसं नाही, काही फालतू गोष्टी आहे. बाकी तुम्हाला सगळं माहीत आहे. तर मी सांगितलं की मी फाउंडेशनमध्ये काय काय शिकून राहिलो. मी 12वीचं दाखवलंच नाही, 12वीचं आहे, ठीक आहे ना. फक्त एवढं आहे की 12वीमध्ये बऱ्याचशा गोष्टी, 12वीच्या ज्या गोष्टी आहेत त्या 10वीच्या फाउंडेशनमध्ये दिलेल्या आहेत, ठीक आहे. मी दाखवून देतो तुम्हाला पाठवा. हे बघ, मला एक सिंपल गोष्ट सरळ सांगतो, क्लिअर ऑन कॅमेरा बोलून राहिलो. मला विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळायला आवडत नाही. जे गोष्ट मला असं वाटते, जे गोष्ट कोण माझ्यासोबत नाही केली पाहिजे ते मी कोणासोबत करत नाही. तो पैशाचा विषय नाही राहत, चिल्लर गोष्टी आहे, ठीक आहे. हा, मला एवढंच पाहिजे की मी जे करून राहिलो त्याचा पुरेला फायदा झाला, ठीक आहे. नाही तर मग मनातील आपण ते बोलून राहिलो काहीच फायदा नाही. क्लास 12 आणि हे तुमच्या मोबाईलवर भेटून येईल तुम्हाला पुस्तकं, सर्च करा, ठीक आहे. बायोलॉजी क्लास 10चं आम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन शिकलोय, ह्युमन रिप्रोडक्शन शिकलेलो आहे, ठीक आहे ना. आम्ही 9व्या वर्गात बायोटेक्नॉलॉजीचा चॅप्टर शिकलेलो आहे. विचारा बोलले आम्ही 9व्या वर्गात मायक्रो आणि ह्युमन वेलफेअर शिकलोय, हे ह्युमन हेल्थ आणि डिसीजचं शिकलोय. आता हा जो चॅप्टर आहे इव्होल्युशनचा, हा येते 10th, ठीक आहे. हा चॅप्टर जो आहे ना हा 10th मध्ये येते की इव्होल्युशन कसं झालं, काय झालं होतं, कसं झालं होतं, पहिले आपले पूर्वज कोण आहे, कशापासून काय बनत गेलं, हे सगळं आपल्याला शिकायला मिळते 10th मध्ये. 10च्या फाउंडेशन मध्ये बोलून या, 10च्या फाउंडेशन मध्ये 12वीच आहे. हा, त्याच्यानंतर 12वीचं जी केमिस्ट्री आहे, केमिस्ट्री 1 सोल्युशन, हा सोल्युशनचा चॅप्टर आपण 9च्या ह्याच्यात शिकलेलो आहे. बरेचसे कन्सेप्ट यात शिकलोय. होमोजेनस काय म्हणते, सॉल्व्हेंट काय म्हणते, सोल्यूट कशाला म्हणते, गॅसियस सोल्युशन कसं असते, लिक्विड सोल्युशन कसं असते, सॉलिड सोल्युशन कसं असते, है ना. हा, मास पर्सेंटेज काय, व्हॉल्यूम पर्सेंटेज काय, विचारा पोरेले की 9th मध्ये हे शिकले की नाही आहे. व्हॉल्यूम ऑफ द कंपोनंट, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन, पर्सेंटेज काय शिकले की नाही शिकले, हे 9च्या फाउंडेशन मध्ये आम्ही शिकलेलो आहे. आता बऱ्याचशा गोष्टी आपण आता काय, हा आता हे 10th मध्ये शिकायला मिळते, पिरियडिक टेबल वगैरे. हा, हा केमिस्ट्री 2, हा हे 10th मध्येच भेटते तुम्हाला शिकायला. इकडे फिजिक्स आहे, फिजिक्स पार्ट 1, करंट इलेक्ट्रिसिटी हे शिकले आहे. करंट इलेक्ट्रिसिटी, चार्जेस कसे फ्लो करते, काय कोणता स्टॅटिक चार्ज असते, कोणता याचा चार्ज असते, ते सगळं शिकले आहे. आय म्हणजे काय असते, क्यू म्हणजे काय असते, टी म्हणजे काय असते. आय म्हणजे करंट, क्यू म्हणजे आपला हे चार्ज आणि टी म्हणजे टाइम, ठीक आहे ना. हा, हे चार्जेस कसे फ्लो करते, कुठून कुठं फ्लो करते, ओहम्स लॉ, ठीक आहे. तर बस, तर एवढंच सांगण्याचा प्रयत्न होता की वेळ वापस येत नाही, त्या वेळेचा काहीतरी उपयोग करा, ठीक आहे. मजा मस्ती चालू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपण त्याच्याच मार्गी राहून राहिलो तर आपलं करिअर खराब होईल. आणि मी तुम्हाला हे सांगून राहिलो, ह्या गोष्टी चालू याच्यात होऊन जाते, ठीक आहे ना. आणि राहिला पैशाचा विषय, हे बघा मी फ्री देऊ शकत नाही, मला थोडंसं हे आहे ना, आता तुम्ही त्या गोष्टी समजू शकता. पण जे अमरावतीत भेटून राहिलं, जे नागपूरला भेटून राहिलं एज्युकेशन, ते मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करू शकतो. मी एवढं देऊ शकतो. आणि थोडंसं तुमचा पैसे पाण्याचा प्रश्न आहे, तर ते पैसे तर कुठून ना कुठून येतेच, कसे ना कसे येते. पैसे येण्यासाठीच असते, जासाठीच असते, आहे की नाही. हां, तर पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ वापस येत नाही. तर पुरेले फाउंडेशन करू द्या. तुम्ही विचार करा की याचा फायदा होईल की नाही होईल. तुम्ही त्याच्या बाकीचा डिसिजन घ्या. मला जे दाखवायचं होतं ते मी दाखवलं. चला, ओके, थँक्यू.